हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आपण आता जानेवारी 26 मध्ये झालेला पेपर जो आहे कंबाईन गट बचा. कंबाईन गट बचा हा जो पेपर आहे तर 2025 ची ॲड होती, परंतु तो 26 मध्ये झालेला पेपर आहे जानेवारीच्या. त्याचे आपण इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन बघूया. चला क्वेश्चन क्रमांक 21 पासून पुढे आपल्याला इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन पाहायला मिळतील. पेपर तुलनेने सोपा होता. 1-2 म्हणजे काही मोजके प्रश्न थोडेसे ट्रिकी सोडले तर बाकी अल्मोस्ट सोपा होता. आता बघा पहिलाच प्रश्न आहे हा 21 नंबरचा. काय म्हटलेलं आहे, की अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. इथे खूप लोकांना कन्फ्युजन झालं होतं, खूप लोकं फसले होते. कारण का आपण कंटेंट वाचत असताना आपल्या सर्वांकडे असणारे बुक्स, नोट्स सगळीकडे अटल इनोव्हेशन मिशन म्हणजे कोणाचं आहे? तर नीती आयोगाचं आहे. नीती आयोगाच्या अंतर्गत काय केले, की अटल इनोव्हेशन आपण मिशन राबवतो. वेगवेगळ्या इनोव्हेशनला चालना देतो, नवोपक्रमाला चालतो, नवीन गोष्टी निर्माण करायला चालना देतो. त्याच्यामध्ये लॅब्स वगैरे सगळ्या अशा बऱ्याच गोष्टीला आपण चालना देत असतो. हो, आता मग काही लोकांनी इथे क्वेशन मार्क केला आणि मग ह्या वाक्याला चुकीचं केलं का तर नीती आयोग तिथं दिलं नाही. पण नेहमी लक्षात घ्या, की नीती आयोग कोणासाठी काम करते? नीती आयोग काय स्वतःचंच आहे का सगळं काही? अल्टिमेटली केंद्र शासनाचंच साठी काम करते ना. त्यामुळे ना ब्रॉड विचाराने ह्या वाक्याकडे बघणं आवश्यक होतं. याच्यात काही फसवण्याचा असा काही मार्ग नव्हता. सो नीती आयोग नीती आयोगाच्या अंडर वर्क करते, परंतु नीती आयोग कोणाच्या अंतर्गत आहे? तो नीती आयोगाचे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान आहेत. त्याच्याबरोबर मग बाकीची आपल्याला गव्हर्निंग काउन्सिल माहिती आहे त्याच्यामधली किंवा त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री वगैरे असतात. मग हा केंद्र शासनाचाच पुढाकार आहे ना. तो वाक्य अकरेक्ट आहे. त्यांनी चुकीचं केलं तर एक लक्षात घ्या, की मेजॉरिटी विचार करायचा, मॅक्सिमम विचार करायचा. त्याच्यानंतर सेकंड काय म्हणले, अटल इनोव्हेशन मिशन ही नवीन उपक्रम म्हणजे नवीन निर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. हे उघड-उघड वाक्य काय आहे, की आपल्याला बरोबर म्हणजे बरोबरच आहे. इकोसिस्टम ऑफ इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप कारण का व्यावसायिकता वाढवणं आपल्याकडे, उद्योजकता वाढवणं हे उद्देश आहेत आणि त्याच्यामध्ये नाविन्यता आणणं, काहीतरी नवीन निर्माण करणं, या उद्देशाने सुरू केलं. सो सेकंड स्टेटमेंट पण करेक्ट आहे. सो या केसमध्ये दोन्ही विधानं बरोबर आहेत. सो 21चं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. फक्त इथं काही लोकांचं कन्फ्युजन हे झालं होतं, की इथं चुकीचं केलंय बरोबर कारण का पेपर झाल्यावरती बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया तशा येत होत्या. पण लक्षात घ्या, की ब्रॉड विचार करायचा होता आणि तसाही तो प्रश्न अवघड नाहीये. प्रश्न अवघड नाही, आपण त्याला अवघड बनवतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे? नंतर बघा पुढचा प्रश्न, याला थोडं स्टार करू शकता तुम्ही, परंतु तसाही तो अवघड नव्हता. कारण का ज्यांनी म्हणजे राज्यसेवा मुख्य वगैरे अभ्यास केला असेल त्यांना थोडं माहितीच होतं. परंतु ठीक आहे, की कंबाईनचे आपले विद्यार्थी आहेत, की ज्यांनी समजा फक्त कंबाईनच करतात तुम्ही. तर याच्यात प्रश्नात काय म्हणले, की आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 22-23. आता कसं असतं, की आता हा पेपर कधी आलेला आपल्या जानेवारीत म्हणजे तेव्हा आपल्याकडे फायनान्शियल वर्ष कोणचं चालू होतं? 2025-26 हे आर्थिक वर्ष चालू होतं. म्हणजे या 25 मध्ये सर्व्हे कुठला आला होता? 2024-25 चा सर्व्हे आलेला होता. सो आपण जनरली काय करतो, की ज्या वर्षात आपण आहोत, त्याच्या मागच्या वर्षाचा सर्व्हे साधारणपणे आपण करत असतो, अभ्यासत असतो. परंतु इथे काय विचारलं, की साधारणपणे 2 वर्ष पाठीमागच्या सर्व्हेबद्दल क्वेशन विचारला आणि त्या सर्व्हेमध्ये काय म्हटलं, की त्याच्यानुसार मेक इन इंडिया 2.0 म्हणजे मेक इन इंडियाचा दुसरा टप्पा. याच्या अंतर्गत कुठल्या उपक्रमांचा किंवा कुठल्या उपक्षेत्रांचा समावेश आहे. तर आपण एक बॅकग्राऊंड बघूया, की आपल्याकडे कोविड कधी आला 2020 मध्ये त्याच्यात पण मग मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं वगैरे आणि त्याच्यानंतर पुढे आपण बघतो, की मग पहिली वेव्ह त्याच्यानंतर परत थोडे दिवस ओपन केलं. परत सेकंड वेव्ह आली 21 मध्ये वगैरे हे टप्पे झाले. सो कोव्हिडमध्ये जे काय झालं तर आपली इकॉनॉमी एकदम डाऊन होती. मग आपल्या इकॉनॉमीला परत उभारी देण्यासाठी काय केलं, की मेक इन इंडिया 2.0 म्हणजे मेक इन इंडियाचा दुसरा टप्पा सुरू केला आणि ह्याच्यात असे सब सेक्टर निर्माण केले, की ते जवळपास किती होते टोटल 27 सेक्टर होते. त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर. सो त्यांना उभारी देण्याचं कार्य याच्या अंतर्गत म्हणजे ते टार्गेट होतं. सो कोव्हिड नंतरची ही गोष्ट होते म्हणजेच 2022-23 च्या दरम्यान आपल्याला ह्या सेक्टरला आपण उभारी देण्यासाठी मेक इन इंडिया 2.0 म्हणजे दुसरा टप्पा आपण सुरू केला. तो आता त्याच्या अंतर्गत क्षेत्र जे 27 मी म्हणतोय, तर हे 27 पार्ट असणं अपेक्षितच नाही आपल्या कुणाला. ना तुम्हाला ना मला पण. आणि सर्व्हेमधले परत ते टोटल वाचणं पण अपेक्षित तसं नाहीये. ठीक आहे, की इमिजिएट वर्षाचा सर्व्हे असता तर कदाचित आपण त्याच्यावरती ओव्हरलूक केलं असतं. समजा 25-26 मध्ये आपण आहोत तर 24-25 सर्व्हे समजा आपण बघितला तर ओव्हरलूक करून लक्षात येईल. परंतु हे जुनं विचारलं त्यांनी. तो लक्षात घ्या. मग इथं आपण उत्तर लिहिणं काय अपेक्षित आहे? तर इथं उगीच मग क्वेशन मार्क करणं वगैरे, उघड-उघड सर्व्हेचं तुम्ही डॉक्युमेंट वाचलं तर हे 4ही क्षेत्र जे आहेत ते त्याच्यात दिलेत. म्हणजे स्टील सेक्टर आहे किंवा पोलाद आपण त्याला म्हणतो, जिमचे इक्विपमेंट किंवा खेळणी असेल किंवा फिशरी. तर हे 4ही घटक आहेत. सो आपल्याकडनं जनरली काय लक्षात म्हणजे आपण काय थॉट घेतलं पाहिजे बऱ्याच वेळा आता कधी-कधी हा थॉट चुकतो.
म्हणजे अगेन हे आपल्याला काही म्हणू ते 100% खरंच असते असं नाही. परंतु मॅक्सिमम ऑप्शनकडे आपण गेलो तर ऑल ऑफ द अबोव्ह वरीलपैकी सर्व. आपल्याला माहितीही नाही. जर समजा तुम्हाला ह्या क्वेशनची रिस्क घ्यायची, तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे, तर मग तुम्ही एक गेस करू शकता, की इथं हे सेक्टर्स आहेत आणि हे सेक्टर्स त्याच्या अंतर्गत येऊ शकतात. उगीच काहीतरी मला नाही वाटत, की समजा व्यायामशाळा येईलच, खेळणी येईलच वगैरे असा नाही विचार करायचा. तुम्हाला जर अटेम्प्ट करायचा ना, तर तुम्ही मग ब्रॉड विचार करून अगेन अटेम्प्टला गेला पाहिजेत. नाहीतर मग उगीच नॅरो माइंडसेटने गेला, तर चुकू शकतो. आता प्रत्येक वेळेसच ऑल ऑफ द अबोव्ह असते असंही नाहीये. कधी-कधी प्रश्न तसाही चुकतो. पण मेजॉरिटी टाईम्स जर आपण बघितलं, समजा आपण जर ऑल ऑफ द अबोव्ह वाले 10 क्वेशन सेपरेट काढले, रँडम कुठलेही आणि त्याच्यात बघितलं तर उत्तर ऑल ऑफ द अबोव्ह असण्याची जी संख्या आहे किंवा त्याचं जे रेशिओ आहे, पर्सेंटेज आहे, तर तो जास्त आपल्याला बघायला मिळेल. तो इथं ऑल ऑफ द अबोव्ह आहे. कुणाला सर्वांना माहीत नव्हतं, परंतु सर्व्हेमध्ये ॲज इट इज दिलेला आहे. असे प्रश्न कधी रँडम जर आले, तर ते आपल्याला जमतील किंवा ते आपण केले पाहिजेत. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचं काय आहे बघा. काय म्हणले, की 23 नंबरच्या क्वेशनमध्ये केंद्र सरकारच्या अ, किंवा केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावरती मार्च 24 पर्यंत आता इथं पण डेट दिली. मार्च 24 पर्यंत म्हणजे याचा अर्थ त्यांना काय म्हणायचं, की 31 मार्च म्हणजे आपलं आर्थिक वर्ष संपतंय तोपर्यंत महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती होता? कशामध्ये म्हणले? स्टार्टअपमध्ये. बघा आता आपल्याकडे स्टार्टअप वगैरे आपण हे कुठल्या टॉपिकच्या अंतर्गत बघतो? आपल्या याच्यामध्ये इंडस्ट्री टॉपिकमध्ये. मग स्टार्टअपची संख्या ओव्हरऑल माहिती आहे आपल्याला. स्टार्टअप योजना पण सुरू झालेली. कधी सुरू झालेली? तर त्याच्यामध्ये 16 जानेवारी 2016. तो तेव्हापासून आतापर्यंतचे स्टार्टअप जर बघितले तर 1 नंबरला महाराष्ट्र राज्य आहे. मग त्याच्यानंतर 2 नंबरला कर्नाटक आहे. नंतर 3 नंबरला दिल्ली. पण आता बहुतेक 3 नंबरला यूपी गेलंय असं आपल्या नोट्समध्ये आपण बघूयाच. तुम्हाला त्याची एक आकडेवारी पण घेऊया. तर याच्यामध्ये ओव्हरऑल महाराष्ट्राचा हिस्सा किती असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये जर बघितलं तर जवळपास तो 24 मध्ये आपला 19% होता. 19%. आता सध्याच्या घडीला तो 17% झालाय कारण का बाकी स्टेटमधले पण स्टार्टअप वाढले तरी बी महाराष्ट्र सध्या 1 नंबरला आहे. जसं की आपण आपल्या रिसेंटच्या वन डे रिव्हिजनच्या नोट्समधून काही कंटेंट आपण स्टार्टअपचा घेऊया. तुम्हाला तो लक्षात येईल की नक्की याच्यामध्ये काय-काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बघा 31 मार्च 2026 पर्यंत आपण आता म्हणूया. 31 मार्च 2026 पर्यंत एकूण स्टार्टअपपैकी महाराष्ट्रामध्ये 38,660 प्लस आपण म्हणूया. हे पुढचं प्लस साइन आहे. तर 38,600 च्या प्लस आपल्याकडे काय आहेत स्टार्टअप आहेत आणि मी म्हटलं की जसं यूपी 3 नंबरला आलंय. आधी दिल्ली 3 नंबरला होतं. तर यूपी आणि दिल्लीत तसंही स्टार्टअपचा खूप फरक नाहीये. परंतु रिसेंटची आकडेवारी कदाचित आपल्याला विचारली जाऊ शकते. तर यूपी 3 नंबरला आहे, कर्नाटक 2 आणि गुजरात 5 नंबरला आहे. हे लक्षात घ्या. स्टार्टअपचा आकडा इथं कदाचित नाही विचारला आणि हा जो आकडा टोटलच्या जर बघितला तर अराउंड तो 17% येतो. प्लस मायनस थोडं पॉइंटमध्ये असेल, पण तो अराउंड 17% आहे. तर लक्षात घ्या. आपल्याला परत महाराष्ट्राचंच जर विचारलं पहिलं राज्य कुठलं आहे वगैरे, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परंतु हा प्रश्न मागच्या वर्षीचा तेव्हा उत्तर मात्र 19% होतं. हे लक्षात घ्या. कारण का आता पर्सेंटेज बदलू शकतं, परंतु महाराष्ट्र मात्र अजूनही 1 नंबरला आपल्याकडे स्टार्टअप वाढतच आहे. ठीक आहे. 23 झाला. पुढचा प्रश्न तर सोपा म्हणजे कितीतरी वेळा आपल्याला प्रश्न येतो, तरी पण गडबडीत जर चुकला, तर मात्र प्रॉब्लेम आहे. कारण का 19 जुलै 69 लगेच लक्षात ठेवायचं की किती खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण आपल्याला तोंडपाठच झालं पाहिजे की 50 कोटी किंवा जास्त. ज्यांच्या ठेवीत त्या बँकांचं नॅशनलायझेशन झालं, अशा किती बँका? 14 बँकांचं नॅशनलायझेशन झालंय. तर हे पाठच पाहिजे. आपल्याला इव्हन डेट सुद्धा पाठ पाहिजे. त्याचबरोबर नंतरची मग आपल्याला माहिती पाहिजे किती 1980 ला 1980 ला किती बँकांचं केलं? 6 बँकांचं केलं राष्ट्रीयकरण आणि अशा 6 बँका कुठल्या की ज्यांच्या ठेवी 200 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त होत्या. अशा बँकांचं नॅशनलायझेशन केलेलं आहे. हे सेकंड वालं सुद्धा पाठ करायचं आपल्याला प्रश्न इथेच फिरून-फिरून येतो, की बँक नॅशनलायझेशन कधी झालं? किंवा किती बँकांचं केलं? किती त्यांचा क्रायटेरिया होता वगैरे इथेच प्रश्न फिरतो आणि सोपे प्रश्न आहेत आपल्याला ते जमले पाहिजेत. पुढे पण बघा बँक राष्ट्रीयकरणाचाच परत मुद्दा आहे जोड्या लावामध्ये. 25 नंबरचा प्रश्न बघा. काय म्हणलेलं आहे? बँकांचं राष्ट्रीयकरण म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर काय म्हणलं इथं, परत 31 मार्च 2025 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं एक दिले. शाखा विस्तार हा एक पॉइंट दिला आणि बँक नियंत्रण कायदा. बँक रेग्युलेशन ॲक्ट जो आहे, कधीचा आहे हा? कोणाला माहिती? 1949. तर याच्यामध्ये आपल्याला काय-काय म्हटलेलं आहे, की कुठल्या याच्यामध्ये येईल? आता उघड-उघड बघा. आता बँक रेग्युलेशन कायदा आहे. बँक रेग्युलेशन काय प्रकारे करणे? मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार कशाने मिळणार आहेत? ह्या कायद्याने मिळणार आहेत. त्यामुळे अ चं 3 आहे. अ चं 3 जर बघितलं तर डायरेक्टली आपण उत्तरापर्यंत येतो पर्याय क्रमांक 3. बाकीचं आहे अजून बघा. आता बघा बँक राष्ट्रीयकरण म्हटलं की काय? बँक राष्ट्रीयकरण
का केलं? आपल्याला प्रश्न जे आपण आत्ता बघतोय ना इथं, की 1980 ला केलं, 1969 ला तेव्हा बँक राष्ट्रीय करण्याची गरज का पडली होती? कारण का ह्या सगळ्या खाजगी व्यापारी बँका होत्या. मग सामान्य जे लोक आहेत, सामान्य लोकांना बँकिंगच्या सुविधा मिळतच नव्हत्या. मग त्या लोकांपर्यंत बँक सुविधा गेल्या पाहिजेत. त्यांना कर्जाची एक प्रकारे गरज भागली पाहिजे. त्यांना बँकिंग व्यवहार भेटले पाहिजेत किंवा त्यांना ते करता आले पाहिजेत. तो ह्या सामाजिक उद्देशाने एक प्रकारे आपण बँकचं नॅशनलायझेशन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजेच काय पब्लिक सेक्टर बँक आपण पी-एस-बीज म्हणतो त्यांना. तर 31 मार्च 25 पर्यंत आपल्याकडे 12 पब्लिक सेक्टर बँक होत्या. आणि त्याच्यानंतर पुढचं काय शाखा विस्तार म्हणजेच काय? ठेवींच्या आधी संकलन. जर बँकांच्या शाखा वाढल्या, ब्रांचेस जर एक्सपान्शन झालं तर काय होणार आहे? तर अल्टिमेटली काय होणार आहे? तर आपल्याकडे ज्या डिपॉझिट आहेत तर ते वाढणार आहेत. म्हणजे अगेन हा प्रश्न एवढा सिंपल विचारला होता. त्याच्यात त्यांनी एवढं बी नाही की म्हणजे खूप जोड्या लावामध्ये किचकट पण नव्हतं केलं. ऑप्शन पण बघा किती सिंपल दिले होते. तो आपण उत्तरापर्यंत थेटपणे जातो. तो लक्षात आलं? पहिले 5 प्रश्न तर बघा एकदम सिंपल लेव्हलचे काही वेगळं डोकं लावण्याची गरज नव्हती. 26 नंबर क्वेश्चन बघा. या प्रश्नाने मात्र त्रास दिला होता. नक्कीच मी म्हणेल की हाही प्रश्न सर्वांसाठी तसा अवघड होता. कारण का अवघड काय तर त्याच्यामध्ये आकडेवारी अगेन बघा. आपण प्रश्न सोडवतोय 2026 च्या सुरुवातीला. ठीक आहे, आपण म्हणू की 25 मध्ये सोडवतोय. प्रश्न विचारला की 21-22 मध्ये भारताचं जे अन्नधान्य उत्पादन आहे, तर ते किती होतं? आता पुन्हा तोच प्रश्न आहे की मग हे एक्झॅक्ट आपल्याला माहिती नाही. तर मग आपण त्याला करेक्ट करायचं का? आणि ते जे आपण सुरुवातीला लॉजिक बोललो 2 नंबरच्या क्वेश्चनमधलं, तर ते इथं लागत नाही आता. बघूया काय? काय म्हणलं की अन्नधान्य उत्पादन 315 दशलक्ष टन विक्रमी पातळीवरती गेलं. आता गेलंही असू शकतं. आपल्याला जर एक्झॅक्ट माहिती असेल तर ओके. परंतु गेले, नाही गेले काही कोणाला आयडिया आहे नाही, माहीत नाही. योग्य विधानं विचारलीत, तर हे उत्पन्न गेलं होतं. म्हणजे पर्सनली मलाही माहिती नव्हतं, की ते तेवढं आहे. पण माझाही वैयक्तिक एक्झाममधला अप्रोच म्हणलं तर मी त्याला करेक्टच केलेलं होतं, की हे गेलं असू शकतं, दिलंय तर. आता सेकंड स्टेटमेंट बघा. सेकंड स्टेटमेंट थोडंसं कन्फ्युजिंग होतं आणि काय म्हटलंय त्याच्यात बरेच रेफरन्स पण याच्यात आले होते. मुलांनी हा क्वेशन क्लेम पण केला होता, परंतु आयोगाने काही याच्यात बदल बहुतेक नाही केलेला. मला वाटतं, की फर्स्ट कीने पण हेच उत्तर होतं. बघूया आपण. तर काय म्हणले, भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. म्हणजे ज्वारी वगळता ज्वारी तृणधान्य म्हणजे बेसिकली काय लक्षात घ्या, गहू झालं, बाजरी झालं, त्याच्यानंतर काय झालं, आपलं ज्वारी झालं किंवा त्याच्यामध्ये नाचणी वगैरे झालं. तर हे जे असतात मिलेट्स, तो एक प्रकारे काय म्हणले, की ज्वारी सोडून इतर याच्यामध्ये आपली जी उत्पादकता आहे, तर इथिओपियापेक्षा जास्त होती असं म्हटले. उत्पादकता म्हणजे ते एक प्रकारे काय, तर प्रोडक्टिव्हिटी साधारणपणे मग पर हेक्टरी आपण जे उत्पादन वगैरे काढतो, तर त्याच्यामध्ये तर ती ॲक्चुअली ज्वारी वगळता होती का? तर ती ज्वारी वगळता नाही तर म्हणजे एक प्रकारे जास्त नव्हती. तर आता काही ठिकाणी रेफरन्सेस वाचण्यात असे येत आहेत, की ती जास्त नव्हती, कमी होती. म्हणजे आपली ज्वारीमधली जास्त आहे ॲक्चुअली. हे उलटं दिलंय त्यांनी वाक्य आणि त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. म्हणून फक्त अकरेक्ट आणि गडबडीमध्ये जर अकरेक्ट आपण म्हणलं तर पर्याय क्रमांक 1 निवडला. म्हणजे जनरली 1 नंबरच्या ऑप्शनमध्येच फक्त दिलेलं असतं. पण इथं 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये फक्त दिलेलं आहे. तर इथं सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. आता याच्याबद्दल अगेन मी जसं म्हटलं, की हा क्वेशन थोडासा कन्फ्युजिंग आहे. तर याच्यामध्ये रेफरन्सेस जे आपल्याला मिळाले होते, तर ते तेवढे ऑथेंटिक नव्हते. म्हणजे समजा आपला ट्रेडचा डेटा झाला किंवा सर्व्हेमध्ये पण तेवढं एक्झॅक्ट काही याच्यामध्ये बद्दल माहिती नव्हती आणि मग करंटमध्ये तर तेवढं वाचण्याचा काही संबंध तेवढा येत नाही किंवा एवढे डिटेल आपण आकडेवारी एखाद्या देशासोबत तुलना करतानाचे करत नाहीत. पण असं काही ठिकाणी वाचण्यात आलं, की भारताची ज्वारी वगळता इतर तृणधान्यामध्ये आपली इथिओपियापेक्षा कमी होती, असा एक रेफरन्स आहे इथं. अशा टाईपचे प्रश्न आता सेम ॲज इट इज रिपीट होणं शक्य नाहीये किंवा आयोग पण तसं करत नसतं. पण हा नक्कीच एक वेगळा प्रश्न म्हणून आपण त्याला ठेवू शकतो. इथं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा अगेन सोपा सगळ्यांसाठी डोळे झाकून जमणारा प्रश्न. आपल्याला पॉलिटीमधले आर्टिकल दिलेत आणि ते पण आपल्या इकोशी रिलेटेड आपल्या सिलेबसला पण लिंक आहेत. 112 आपण थेटपणे काय म्हणतो, की आपलं काय आहे बजेट. बरोबर? बजेट म्हणजे काय? ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे वार्षिक वित्तीय माहिती विवरण पत्रिका किंवा एक प्रकारे ए-एफ-एस ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे 1चं 1 आहे. इथं ऑप्शन काय झाले? 4 नंबर कट झाला, 1 नंबर गेला. आता त्याच्यामध्ये परत 2चा सुद्धा बच दिलंय म्हणजे बचं सुद्धा 2 दिलंय. 151 लेखा अहवाल. कोणाचा आहे हा लेखा अहवाल? कोण देतं? कॅग देतो. कॅग कोणाला देतो? एकतर मग प्रेसिडेंटला देणार आहे किंवा मग कोणाला देणार आहे? तर संबंधित स्टेटचा जो काही कोण आहे? राज्यपाल. मग याच्यामध्ये राज्यपालांना तो एक प्रकारे रिपोर्ट देणार आहे. त्याच्यानंतर 267 आता 266 पण आपल्याला माहिती असतं.
एक प्रकारे आपल्याला कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया आणि त्याच्यामध्ये मग आकस्मिक निधी आहे त्याच्यामध्ये परत पुढे आणि 280 सुद्धा माहिती आहे की वित्त आयोग. तो वित्त आयोग आपण करत असतो 16 वित्त आयोग. मग अरविंद पनगारिया अध्यक्ष त्यांच्यावरती पण प्रश्न आलाय. तर अगेन हा सोप्या कॅटेगरीमधला प्रश्न आहे. हे प्रश्नांचे मार्क फक्त जाऊ द्यायचे नाहीत. फक्त फ्लोमध्ये काय ना, की गडबडीत ऑप्शन वेगळा करायचा नाही. इथं डायरेक्टली 1, 2, 3, 4 पर्याय क्रमांक 2 आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. सोपे प्रश्न असतात आणि बघा तेच आर्टिकल रिपीट आहेत. आता समजा राज्यसेवा पूर्वला रिसेंटचं काय विचारलं किंवा कॅगचं आर्टिकल आपल्याला विचारलंय. मग कॅगचं आर्टिकल आपल्याला माहिती पाहिजे, की कॅग कुठल्या आर्टिकलनुसार काम करतो वगैरे. तर ह्या गोष्टी झाल्या. आता नेक्स्ट क्वेशन हा एक थोडासा आउट ऑफ बॉक्स आपण म्हणू शकतो आणि थोडासा टफ म्हणू शकतो या क्वेशनला. म्हणजे आतापर्यंत हा सापडलेल्या क्वेशनपैकी हा सेकंड क्वेशन आहे, की इथं खूप क्लोज ऑप्शन आपल्याला विचारलाय. आता बघा, प्रश्न काय विचारलाय आपण तो बघूया आधी, की आर-बी-आयद्वारे आर्थिक समावेशन डॅशबोर्ड. आपण डॅशबोर्ड म्हणजे एक प्रकारे काय, एक प्लॅटफॉर्म तयार केला आर-बी-आयने आणि तो प्लॅटफॉर्म कधी सुरू केलाय, कशासाठीचा आहे पण तो फायनान्शियल इन्क्लुजनसाठीचा. वित्तीय समावेशन. आपण जनधन योजना बघतोच ना वित्तीय समावेशनची. तर हा कधी सुरू केलाय आणि तुम्ही जर ऑप्शन बघितले तर बघा किती क्लोज आहेत, की त्याच्यामध्ये काय म्हणले जून 21, जून 22, जून 23, जून 24 आणि प्रश्न आपण कधी सोडवतोय 2025 मध्ये 25च्या एंडला किंवा म्हणजे एंडला का म्हणतोय मी कारण का 25 चीच एक्झाम आहे फक्त 26 मध्ये ती जानेवारीत गेलेली आहे. तर मग आता इथं उत्तर काय लिहायचं? काय उत्तर लिहायचं? म्हणजे मी पर्सनली ऑप्शन मार्क करताना केलं होतं जून 24 केलेलं होतं. का तर म्हणलं रिसेंटच्या याच्यातले आणि पेपर आपण 25 मध्ये करतो, तर ही करंटची गोष्ट म्हणून घेतला असेल, परंतु तो ऑप्शन चुकला होता. उत्तर आहे जून 23. तर आता इथं कसं आहे ना, की अशा प्रश्नामध्ये खूप रेअर लोकं असतात, की त्यांना ते माहिती असतं. मग याच्यामध्ये खूप कमी लोकं आहेत, की त्यांना माहिती असतं, तर मग त्याचा त्यांना फायदा होऊन जातो. परंतु असे प्रश्न शक्यतो आपला रिझल्ट, आपला कट ऑफ ठरवत नाहीत. मग याच्यामध्ये बऱ्याच वेळा ज्यांचे गेस लागतात, ज्यांचा गेस मार्क लागला, तर त्यांना उत्तरापर्यंत जाता येते किंवा त्यांना तो जमून जातो. पण मग कधी-कधी आपल्याला अशा क्वेश्चनचा उगाच जास्त लोड घ्यायचा नाही. ठीक आहे. तर असे क्वेश्चन रिपीट झाले तर ठीक आहे, की आपल्याला ह्या कंटेंटमधून जमतच ते आपण ते करतो. बाकी मग याच्यामध्ये एवढं इनफ आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा प्रश्न याला स्टार करा. प्रश्न जमण्यासारखा होता, परंतु बऱ्याच जणांचं फक्त कन्फ्युजन झालं. आता राजकोषीय तूट म्हणजे काय आपल्याला अशी डेफिनेशन दिली. आपण ऑप्शन बघूया. फक्त ए दिलाय, फक्त बी, फक्त क आणि यापैकी नाही. आणि आपण बऱ्याच वेळा म्हणतो, की नन ऑफ द अबोव्ह ऑप्शन हा लास्ट ऑप्शन असतो. म्हणजे की शक्यतो तो उत्तराचा भाग नसतो. म्हणजे पहिल्या 3 पैकीच उत्तर असू शकतं. आता बघा, आपण उलटे ऑप्शन वाचू मुद्दामून, की महसुली खर्च आणि महसुली उत्पन्नातील फरक. राजकोषी तूट विचारले, तर महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न यातील फरक म्हणजेच काय झाली ही? तर महसुली महसुली तूट झाली ना, राजकोषी तूट थोडी झाली. ठीक आहे. म्हणजे क ऑप्शन येणार नाही. हा ऑप्शन कट झाला. भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्न. आता हे तर उलटं दिले. तर इथं भांडवली खर्च आणि भांडवली उत्पन्न असतं, तर मग पुढे काय आलं असतं, की मग भांडवली तूट आली असती. पण हे विधानच चुकीचं आहे. ठीक आहे. त्यामुळे ब विधान पण गेलं. आता राहिलं यापैकी नाही आणि फक्त अ. आता पहिलं विधान व्यवस्थित वाचूया. बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन झालं आणि मला विचारले होते एक्झाम झाल्यानंतर, की नक्की हे विधान आयोगाने असं का दिलंय? तर सरकारी कर्जे वगळता सरकारच्या आता सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. आता बघा, आपण थोड्या वेळासाठी काय करूया, की हे स्टेटमेंट इथं अर्धं कट करूया. ठीक आहे. आणि आता वाचा. सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. आता आपण काय करतो, की आपला ओव्हरऑल अर्थसंकल्पीय तूट पण काढतो आणि अर्थसंकल्पीय तूट कधी काढतो? फक्त एका वर्षाचं इन्कम आणि एका वर्षाचा खर्च. पण राजकोषी तूट कशी काढतो आपण? की एकूण आपला एकूण खर्च झालेला आणि एकूण प्राप्ती, एकूण जेवढं आपल्याला इन्कम होते किंवा आत्तापर्यंत आपल्याला जेवढा खर्च झाला आणि जेवढं आपलं इन्कम झाले त्यातला बेसिक फरक. मग समजा आपण म्हणूया की एकूण इन्कम आला आपल्याकडे ₹100 आणि एकूण खर्च आपला झालेला होता की काहीतरी ₹130. तो आता इथं डिफरन्स कितीचा राहिला ₹30चा. ही ₹30 म्हणजे काय झाली आपली वित्तीय तूट झाली. आता बऱ्याच वेळा किंवा आपण संकल्पना करत असताना वाचलेलं आहे, की आपण तुटीचा अर्थसंकल्प सादर नाही करत. आपण अर्थसंकल्प कुठला सादर करतो? बॅलन्स. आणि हा बॅलन्स अर्थसंकल्प सादर करताना बेसिकली आपण काय करतो, जर आपली तूट होणार असेल किंवा ह्याच्या आधीही तुटी झालेल्या असतील वेगवेगळ्या, तर त्या तुटी आपण भरून काढण्यासाठी ही जी तूट भरून काढण्यासाठी आपण काय करतो, कर्ज घेत असतो. म्हणजे याचा अर्थच काय, की कर्ज म्हणजे म्हणजे एक प्रकारे काय असते, की आपण ती तूट भरून काढलेली असते. सो आता इथं हे हाल्फ स्टेटमेंट वाचलं तर काय येतंय, हे बरोबरच आहे, की राजकोषीय तूट आणि इथं पहिलं विधान जर लक्षात घेतलं, तर कर्जे वगळता. कर्जे वगळता म्हणजे तेच येईल. फक्त इथे काय होईल,
लक्षात घ्या. जर कर्जे आणि एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक असं म्हटलं असतं, तर ते डबल काउंट झालं असतं. म्हणून कर्जे वगळता हा शब्द अगदी बरोबर आहे. सरकारी कर्जे आणि सरकारचे एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक असं जर आलं असतं, तर ती तूट डबल काउंट झाली असती. इथं काय अल्टिमेटली काय म्हणायचं त्यांना, अगेन लक्षात घ्या, हे वाक्य खूप विचारपूर्वक सेट केलेलं आहे, की सरकारी कर्जे वगळता म्हणजे सरकार जे कर्ज घेणार आहे, तर ते कर्ज वगळता सरकारच्या एकूण प्राप्तीतील फरक म्हणजेच काय? सरकारी कर्ज घेत असतो आपण. म्हणजे अल्टिमेटली इथं फक्त असतं ना, की सरकारी कर्ज आहे किंवा सरकारच्या एकूण डेब्ट आणि लायबिलिटीज ज्या आहेत, एकूण देणी वगैरे, एकूण कर्ज आणि एकूण देणी ज्या देयता आपण डेफिनिशनमध्ये बघतो, तर त्या गोष्टी. म्हणजे थोडक्यात काय? आपण जर पब्लिक फायनान्समधल्या आपल्या डेफिनिशन जस्ट एक थोडक्यात बघूया. म्हणजे थोडक्या काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील. बघा, तुटीच्या संकल्पनेमध्ये आपण जर बघितलं तर 96-97 पासून आपण काय करतो, की ती तूट 0 दाखवतो आणि याच्यामध्ये आपण डायरेक्टली ओव्हरऑल तुटीकडे, राजकोषी तुटीकडे जाऊया. राजकोषी तूट किंवा फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? कर्ज व देयता. आता याचाच अर्थ काय होतो? इथं बघा, राजकोषी तूट म्हणजेच काय? एकूण खर्च आणि एकूण जमा. बरोबर? म्हणजे जे अर्धं स्टेटमेंट आपण बघितलं, एकूण खर्च आणि एकूण जमा. याचाच अर्थ काय अल्टिमेटली परत, की कर्ज व देयता. मग एकतर हे कन्सिडर करा किंवा हे कन्सिडर करा. म्हणून आयोगाने आपल्याला काय दिलेलं आहे, की कर्जे वगळता. म्हणजे याचा अर्थ हे कन्सिडर करायचंय किंवा इथं उलटं जरी दिलं असतं, की एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक वगळता कर्ज आहे. याचा अर्थच काय, कर्ज सुद्धा आपण तिथं घेतोय. म्हणजे उलटं दिलं असतं वाक्य तरीही ते चाललं असतं. परंतु ते परत फ्रेम करायला थोडंसं कठीण गेलं असतं. म्हणून इथं फ्रेम व्यवस्थित केले. सो इथं विधान एच करेक्ट आहे. राजकोषी तूट म्हणजे एक प्रकारे एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च याच्यातला जर फरक काढला, तर तो भाग येतो. खूप विचारपूर्वक हे प्रश्न इथं चुकला असेल बऱ्याच जणांचा. पण प्रश्न तो खूप तेवढ्याही लेव्हलचा अवघड नव्हता. विचारपूर्वक सोडवणं गरजेचं होतं. परंतु आपल्याकडे 1 तास असतो. आपण गडबडीत इथं चुकू शकतो, हे मात्र खरं परंतु प्रश्न जमायला पाहिजे होता. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत? आता बघा, आर-बी-आयच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण काय बघतो, एकतर क्वांटिटेटिव्ह बघतो. क्वांटिटेटिव्ह आणि एक बघतो आपण क्वालिटेटिव्ह. ठीक आहे. तर क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, की थेटपणे संख्यावरती परिणाम करतात. मग कुठले आपण बघितलेले असतात? एक तर बघा काय म्हणले, विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याज आकारले होते. म्हणजेच काय, डिस्क्रिमिनेटरी रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज ऑन सर्टन टाइप्स ऑफ एडव्हान्सेस म्हटलेलं आहे. आता याचा थेटपणे काही संबंधच नाही. वेगवेगळ्या इंटरेस्ट रेट चार्ज केल्याने ओव्हरऑल मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक याच्यामध्ये तो भाग येतच नाही. त्यामुळे हा ऑप्शन नाहीच आहे. रेपो रेट येतो का? रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट वगैरे हे सगळे कुठले घटक आहेत? तर संख्यात्मक साधनं आहेत. त्याच्यात पण डायरेक्ट, इनडायरेक्ट आपण बघतो. परंतु रेपो रेट येतो का? तर येतो. म्हणजे आहे. आहे तर इथं काय फक्त ए-सी हा ऑप्शन जाईल. ए त्याच्यात येणार नाही. त्यानंतर आपण बघूया, की पद अधिकृतता योजना. आता क्रेडिट ऑथरायझेशन स्कीमचा आणि मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनाचा संबंध नाहीये. त्यामुळे क विधानवाला सुद्धा म्हणजे वरीलपैकी सर्व हा ऑप्शन पण गेला. मग तसे आपण ए नाही म्हणतो, तर मग थेटपणे आपण उत्तरापर्यंत जातो. पण इथं चौथा ऑप्शन बघा काय म्हणले, खुल्या बाजारातील खरेदी-विक्री. याचाच अर्थ काय? तर आपण ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकतो, जी-सेक आपण त्याला म्हणतो किंवा बॉन्ड्स आपण सिंपल म्हणतो. तर आर-बी-आय काय करते, बऱ्याच वेळा मार्केटमधली तरलता शोषून घेण्यासाठी किंवा पैसा कमी करण्यासाठी बॉन्ड विकत असते आणि त्याच्या बदल्यामध्ये पैसा घेत असते आपल्याकडे किंवा एक प्रकारे त्याच्या उलटंही करते. त्यामुळे हे 2 विधानं, रेपो रेट आणि एक प्रकारे याला आपण खुल्या बाजारात खरेदी-विक्री म्हणजेच त्याला काय म्हणतो, ओ म्हणतो, म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणतो. तर ही 2 विधानं जी आहेत, तर ती करेक्ट आहे. त्यामुळे ब आणि ड वाला ऑप्शन पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. सोपा प्रश्न होता. परत इथं कोणी जर अगेन वेगळा काहीतरी विचार केला असेल ना, तर तुम्ही ऑल ऑफ द अबोव्हच गेला असणार आहे. इथं कंप्लीटली चुकणार. ऑल ऑफ द अबोव्हला जायचा काही विषयच येत नाही. कारण का संख्यात्मक साधनं आपण ज्या बेसिक संकल्पना वगैरे वाचतो, त्याच्यात त्या जमल्या पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. आलं लक्षात? येस. म्हणजे हा प्रश्न पण आपल्याला चांगल्या याच्यामध्ये जमणारा होता. त्यानंतर 31 नंबर प्रश्न बघा. लेखापालनाची तत्त्वे कोणती आहेत? आता आपल्याकडे बघा अकाउंट हा एक टॉपिक आहे. तसं या टॉपिकवर ॲक्चुअली आयोग डिटेल प्रश्न विचारत नाही, परंतु मागच्या 1-2 एक्झाममध्ये थोडेसे डिटेलमध्ये आयोग विचारत आहे प्रश्न. आता बेसिक अकाउंटिंग म्हणजे काय? तर अ, आपल्याकडे जे रेकॉर्ड मेंटेन करतो किंवा जे एक प्रकारे नोंद ठेवतो आपण, तर त्या बेसिक गोष्टी आपल्याला
अकाउंटिंगमध्ये येतात. मग त्याच्यानंतर अकाउंटिंगचं परत म्हणजे एक प्रकारे अकाउंट असतं. अकाउंट अकाउंटला आय-एन-जी लावलं अकाउंटिंग तर याचा अर्थ काय? त्या अकाउंटमध्ये प्रॉपर डेटा मेंटेन करणं आणि एक प्रकारे ऑडिट हा एक भाग आहे. ऑडिट म्हणजे काय? परत त्याची पडताळणी करणं, की हे बरोबर होतं का? योग्य ठिकाणी रेकॉर्ड मेंटेन केलंय का? योग्य ठिकाणी खर्च केलाय का? जे की ऑडिटिंग वगैरे कोण करतं? आपल्याकडे कॅग करते. सो आपल्याला या अकाउंटिंगचे बेसिक प्रिन्सिपल्स विचारलेत आणि शक्यता अगेन कमी होती, की आपल्यापैकी कुणी हे प्रिन्सिपल्स वाचले वगैरे असतील. याचे रेफरन्सेस आपल्याला मिळून जातात. इव्हन इग्नोच्या बुकमध्ये वगैरे ते आहेत. परंतु अगेन पर्सनली माझा अप्रोच विचाराल किंवा हे कंटेंटमध्ये असेल तर ओकेच आहे. नाही जमलं तर एक प्रकारे याच्यामध्ये बघा ॲक्रुअल प्रिन्सिपल म्हटले, मटेरिॲलिटी प्रिन्सिपल, इकॉनॉमिक एंटिटी किंवा मॉनिटरी युनिट ही सगळी प्रिन्सिपल ते अकाउंटिंगची आहेत. त्यामुळे याच्यात कुणी एवढं डिटेल अभ्यास केलेला नसेल आणि तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करायचा तरी पण तुम्ही या अशा कॉलला जाऊ शकता. ठीक आहे. तर हा अकाउंटिंगच्या बाबतीत आहे आणि मागेही प्रश्न तो आला तर तोही बहुतेक अशाच मॅक्सिमम ऑप्शन मला होता तो. नेक्स्ट क्वेशन बघा. छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरते. आता आपण काय बघितलं होतं आधी, की कर्ज घेऊन सरकार तूट भरते. इथं काय आहे, की नोटा छापून सरकार कर्ज भरणार आहे. आता नोटा छापल्या म्हणजेच काय झालं, मार्केटमध्ये पैसा आला. मार्केटमध्ये पैसा आला, की लोकांच्या हातात पैसा आला, की काय होणार आहे? लोकं खरेदी करणार. तर लोकं खरेदी करणार, की अल्टिमेटली काय होणार आहे? इन्फ्लेशन वाढणार आहे. सो काय वाढू शकते असं आपल्याला विचारलं. सिंपल उदाहरण आहे, की चलनवाढ होणार आहे. आपण मनी टॉपिकमध्ये किंवा मग इन्फ्लेशन टॉपिकमध्ये हेच बघतो, की जेवढा पैशाचा फ्लो आहे, जेवढा पैसा मार्केटमध्ये आहे, तर त्याने चलनवाढ होणार आहे. त्यामुळे सोपा प्रश्न अगेन हा तुम्हाला जमला असेल. ठीक आहे. बाकी याच्यात डिप्रेशन, महामंदीचा काही संबंधच नाही. घसरण, रिसेशनचा पण नाही. नन ऑफ द अबोव्ह अगेन तो ऑप्शन होत नाही याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 33 नंबर. 33 सुद्धा सोपा आहे. बेसिक आपल्याकडे टॅक्स कलेक्शनचं तत्वच आहे, की खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये कर देय क्षमते तत्वाची आहेत किंवा एबिलिटी टू पे प्रिन्सिपल. आता हे एबिलिटी टू पे प्रिन्सिपल बेसिकली काय असतं, की एखादा व्यक्ती खरंच कर देऊ शकतो का? टॅक्स देऊ शकतो का? किंवा नक्की त्याच्यावरती टॅक्स लावला पाहिजे का? तर मग ही एबिलिटी टू पे कोणाला लावायचं? किंवा एखाद्या व्यक्तीला टॅक्स लावायचा तर मग तो कोणावर लावायचा? तर सिंपल त्याचं काय तत्व असतं, की उच्च उत्पन्न मिळवणारा किंवा एखादा श्रीमंत व्यक्ती, तर त्यांनी जास्त आयकर आयकर म्हणजेच काय आपलं इन्कम आहे. इन्कमवरती टॅक्स आहे. तो त्यांनी जास्त भरला पाहिजे. म्हणून आपण बघतो ना, की सरसकट सगळ्यांना इन्कम टॅक्स सेम नाहीये. जेवढं ज्यांचं जास्त इन्कम त्यांना टॅक्स भरावा लागतोय. तो त्याचा अर्थच असतो, की त्यांची एबिलिटी आहे ती पे करण्याची. त्यांची क्षमता आहे, की तो टॅक्स पे करण्याची कारण की त्यांचं इन्कम जास्त आहे. म्हणून तो टॅक्स त्यांना लावला जातो आणि आपल्याकडे बेसिक कर लावण्याचं सूत्र पण आहे, की एखादी व्यक्ती पे करू शकते का? आणि ती पे करू शकते तर त्यांच्यावरती तसा टॅक्स लावणं हे आवश्यक आहे. तो हा टॅक्स लावला जातो. तो पहिलं विधान करेक्ट आहे. आता सेकंड विधान त्याचाच एक भाग आहे, की काय म्हटले मग कमी उत्पन्न मिळवणारे किंवा गरीब लोकं जे तर त्यांना सूट देण्यात येते. मग आपण बघतो ना, की सरकार काय करते, की सिंपल श्रीमंत लोकांकडून टॅक्सचे पैसे कलेक्ट करा आणि गरीब लोकांसाठी योजनांच्या माध्यमातून तो पैसा खर्च करत असते. त्यामुळे एक प्रकारे एबिलिटी टू पे प्रिन्सिपल हेच सांगतं, की ज्यांची क्षमता आहे पैसे देण्याची तर त्यांच्याकडनं घ्यावी आणि ज्यांची क्षमता नाही तर त्यांच्यासाठी तो खर्च करावा. त्यामुळे इथं दोन्ही विधानं करेक्ट आपल्याला बघायला मिळतात. पर्याय क्रमांक 3 उत्तराचा भाग होतो. सो असे सोपे प्रश्न आपल्याला आलेले आहेत यामध्ये. त्यानंतर 34 नंबर क्वेश्चन बघा. अगेन सोपा ज्याच्याबद्दल आपण बोललो, की बघा वित्त आयोगाच्या किती प्रश्न आलेले आहेत, की 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष आपल्याला हे तर एक्स्पेक्टेड होतंच. अरविंद फनगरे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता याचा रिपोर्ट आलेला आहे रिसेंटली. तर रिपोर्टनुसार आपल्या राज्याला मग किती कोटा दिलेला आहे, किती नक्की आपल्याला दिलेलं आहे. तर इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यावरती काम केलं पाहिजे तुम्ही. रिसेंटच्या बाबतीत जर बघितलं, तर लगेच आपण या याच्यावर एकदा जस्ट डेटा आपण घेऊया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठला क्रायटेरिया लावला वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. तर 6.4% जे एकूण महसुलातील वाटा आपल्या ह्या 16व्या वित्त आयोगाने महाराष्ट्रासाठी आपल्याला 6.4% वाटा दिलेला. आधी किती होता तो? 6.3% होता. 14व्या वित्त आयोगानंतर नुसार तो 5.5% होता. तर असा आपला हा वाटा वाढलेला आहे. तर हे लक्षात घ्या. 16व्या वित्त आयोगाच्या बाबतीत आपल्याला हा प्रश्न विचारला जाईल. अजून एक प्रश्न एक्स्पेक्टेड आहे, की हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या. 16व्या वित्त आयोगाने एक प्रकारे कुठले निकष लावलेत, की एक प्रकारे आपल्याला जे टॅक्सचं डिस्ट्रिब्युशन आहे, केंद्राच्या टॅक्सचं राज्यांमध्ये, तर त्याच्यामध्ये मग लोकसंख्याला किती वेटेज दिलं, तर हे पर्सेंटेजमध्ये वेटेज आहे. तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि हे घटक माहिती असले पाहिजेत. तर हे एकत्रित लक्षात ठेवा. 16व्या वित्त आयोगाच्या नुसार. हा झाला 34 नंबर क्वेश्चन.
नंतर 35 नंबर क्वेशन हा पण अगेन जसं आपण ऑल ऑफ द अबोव टाइपमधला म्हणतोय, तर त्या टाइपमधलाच हा प्रश्न आहे आणि इथे सुद्धा बघा योग्य विधानं विचारलीत. काय म्हणले, आर-बी-आयने डिसेंबर 97 मध्ये कृषी कर्जावरील उच्च स्तरीय समितीची स्थापना केली. ॲक्चुअली तेव्हा समिती का स्थापन केली होती, की अगेन ग्रामीण भागामध्ये तेवढा कर्ज पुरवठा होत नव्हता. शेतकऱ्यांपर्यंत लोन सुविधा तेवढ्या पोहोचत नव्हत्या. त्या गोष्टींचं एक प्रकारे पडताळणी करण्यासाठी आर-बी-आयने एक समिती नेमली होती. आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर आर-व्ही गुप्ता होते. ही दोन्ही विधानं करेक्ट आहेत. म्हणजे बघा ऑल ऑफ द अबोव्ह इथं आपल्याला 2 क्वेशनला ते ॲप्लाय झालं. जरी आपल्याला माहिती नसेल, तर ते लागू होतं. तर हे बेसिकली आता गुप्ता समिती पर्सनली आता आपल्या लेक्चरच्या उद्देशाने वाचलेलं होतं म्हणून माहिती होती. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नसेल आणि ते स्वाभाविक आहे, की माहिती नाही तर मग ते माहिती असलंच पाहिजे वगैरे असं काही नाहीये. नसेल तरी हरकत नाही. आता कंटेंटचा भाग झाला तर तो आपण ॲड करू शकतो. तर या समितीच्या शिफारसीतून बेसिकली आपण किसान क्रेडिट कार्ड, के-सी-सी कधी तर ऑगस्ट 1998 ला सुरू केलेलं होतं. या समितीने शिफारस केली होती, की मग पुढे किसान क्रेडिट कार्ड आपण आणले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा दिली पाहिजे. तो तर हे इथं दोन्ही विधानं करेक्ट आहेत. अ आणि ब 35 नंबर. यावर्षी बघा 16 क्वेशन आले होते. 16वा क्वेशन सुद्धा हा मात्र थोडासा ट्रिकी होता, परंतु करंटमध्ये आलं होतं याच्याबद्दल. इव्हन मागच्या आपल्या बजेटच्या ह्याच्यामध्ये पण आलं होतं. काय म्हणले प्रश्नात, की 24-25 च्या आर्थिक वर्षात आपला किती जी-डी-पी भारताचा विकास मजबूत राहील वगैरे आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे म्हटले. एक प्रकारे फायनान्शियल कधीचं आहे? मागचं आहे. 24-25 मध्ये आपला जी-डी-पी किती राहू शकतो, याचा एक गेस आपल्याला विचारलेला आहे. तर बेसिकली तो एक अंदाज होता. 6.5% आपला जी-डी-पी राहण्याचा एक प्रकारे तो अ, हे होता आणि आपल्याला ते करंटमध्ये इव्हन पी-आय-बीच्या ह्याच्यामध्ये पण ते आलेलं होतं. तर असे हे एकूण 16 प्रश्न आले होते. आता 16 पैकी आपण जर त्यातल्या त्यात अवघड म्हटलं तर बघूया. आता हा तसा थोडासा फार ठीक आहे, की यालाही अवघड समजूया आपण 36 नंबर. त्याच्यानंतर आपल्याला पुढे इथे काही अवघड नाहीये. इथे पण नाहीये. हा सुद्धा नाही. तर हा येस, हा 28 नंबर एक म्हणू शकतो. 2 क्वेशन झाले. आणि तुम्हाला वित्तीय तोटीचा घ्यायचा असेल तर बघा, विचार करा आणि हा एक झाला. तर हे 3 क्वेशन तुमचे 16 पैकी एकदम टफ वाले म्हणूया किंवा हे चुकतील असं आपण समजूया. बाकी तरी इथं काही चुकण्याचा विषय नाहीये किंवा हा एक आपण जर चुकला तर पण अगेन ऑल ऑफ द अबोव्हचा तुम्ही त्या मार्गाला गेलात तर इथं हा तो बरोबर येतो. तर 3 क्वेशन किंवा आपण मॅक्स म्हणूया की तुमचे टोटल 4 क्वेशन अवघड जातात. तरी पण 16 पैकी तुमचे 12 प्लस बरोबर येत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण त्यातल्या त्यात 3 तर टफ बघितलेत, परंतु तुमचे 13 क्वेशन येतात, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. असेच क्वेशन तुमचे बरोबर आले पाहिजेत. ठीक आहे. तर म्हणजे मग गट ब असू दे किंवा मग गट क ची एक्झाम असू द्या. आपल्याला जर तेवढे तसे क्वेशन बरोबर आले तर आपल्याला फायदा होतो. अगेन म्हणेल, की आपले जे बेसिक आहे, आपल्या ज्या बेसिक नोट्स वगैरे आहेत ना, तर त्या बेसिक नोट्सवरतीच तुम्ही फोकस करा. बेसिक कंटेंट, करंट अफेअरचं कंटेंट यावरती आपण जर भर दिला तर आपल्याला ते जमतं. हो, प्रायोरिटीने ते केलं तर बेटर होईल. ठीक आहे. तुम्हाला एक्झामसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण इथं थांबूया. थँक यू.